नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। कवी सुरेश भट यांच्या या सुंदर ओळी आणि या संपूर्ण कवितेतून मराठी भाषेचा गोडवा, त्यातलं सौंदर्य, त्यातला रांगडेपणा आपल्याला खरंच प्रत्येक ओळीमध्ये जाणवतो। आणि आज ही कविता आणि हे गाणं आपल्याला ठिकठिकाणी ऐकायला येईल, कारण आज 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन। मराठी साहित्यिक, लेखक, नाटककार, कवी वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची आज जयंती आणि त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो। सर्वप्रथम सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज राज्यभर अगदी शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, पुरस्कार सोहळे असतात, काही संमेलनं असतात। हे सगळं आज आपल्याला ठिकठिकाणी ऐकायला आणि पाहायला मिळतं। आज दिवसभर मराठी भाषेचं महत्त्व आपल्याला सांगितलं जातं, पण हे झालं एका दिवसापुरतं। वर्षभर आपण काय करतो हा प्रश्न प्रत्येकाने विचारायला पाहिजे। वर्षभर खरंच आपण रोजच्या जीवनामध्ये मराठी भाषा जपतो का? तिला जे महत्त्व दिलं पाहिजे ते दिलं जातं का? त्याचं उत्तर येईल अर्थातच नाही। राजकारणापुरतं आज आपण मराठी भाषेला अडकवून ठेवलंय आणि याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत। आणि आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, लेखक शरद मणी मराठे। नमस्कार शरदजी। नमस्कार। मी साप्ताहिक विवेकवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। साप्ताहिक विवेकमध्ये वेगवेगळ्या विषयांवर ते लिहित असतात आणि आत्ताच एक नवीन सदर जे आहे त्यांचं सुरू झालंय, त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत। वेगवेगळ्या नियतकालिकांमधनं ते लिहित असतात, तर आज त्यांच्या नजरेतून आपण मराठी भाषेविषयी गप्पा मारणार आहोत। सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिने, तर तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला आणखीन तुमच्या वाचकांना, प्रेक्षकांना सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि आपल्या सगळ्यांनाच त्याचा आनंद आहे। पण मराठी भाषा जपली जावी ही काही फक्त सरकारची जबाबदारी नसते, तर सर्वसामान्य व्यक्ती म्हणून किंवा मराठी भाषिक म्हणून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे। तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे आपण ती कशी जपली पाहिजे आपल्या रोजच्या जगण्यात? सुरुवातीलाच सांगतो की तांत्रिकदृष्ट्या मी काही मराठी भाषेचा अभ्यासक नाही। मी म्हटलं तर हौशी लेखक आहे। आणखीन महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे। त्यामुळे माझा बोलण्याचा दृष्टिकोन या दोन बिंदूंशी केंद्रित असणार आहे। एक तर कार्यकर्ता म्हणून, आणखीन एक हौशी लेखक म्हणून। मी या मराठी भाषा दिनाकडे कसं बघतो, आणखीन मराठी भाषेच्या भविष्याकडे कसं बघतो। एकतर आज हा अभिजात भाषा दर्जा मिळाल्यानंतरचा पहिला मराठी, ते एक औचित्य आहे। दुसरं मला वाटतं, तुम्ही सरकारच्या जबाबदारीबद्दल बोललात। सरकार हे सगळ्यात शेवटचं येतं। भाषा समृद्ध होण्याच्या प्रक्रियेमध्ये सरकारचं स्थान असतं, महत्त्वाचं असतं, पण ते एकमेव नसतं। सगळ्यात महत्त्वाचं असतं की समाज त्या भाषेचं कसं संगोपन करतो। आणखीन भाषा समृद्ध होण्यामध्ये मुख्यतः समाजाचाच भाग, म्हणजे अराजकीय गोष्टींचाच भाग जास्ती असतो भाषेच्या समृद्धीमध्ये। म्हणजे इतिहास पाहिला तर मराठी भाषेचं राज्य कधी सुरू झालं, महाराष्ट्र राज्य कधी स्थापन झालं, तर 1960 मध्ये। मराठी भाषा किती जुनी आहे? 1200 वर्ष किंवा त्याहूनही अधिक। किंबहुना ती 1200 वर्ष वा त्याहून अधिक असल्यामुळे त्याला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला। मराठीचं सगळं संगोपन हे समाजानेच केलेलं आहे। मग साध्या साध्या लोकांनी केलं, कष्टकऱ्यांनी केलं, शेतकऱ्यांनी केलं। आपल्याला अनेक निरक्षर लोकांची साहित्य संपदा आता ती शब्दबद्ध केल्यामुळे वाचता येते, पण लिहिताना किंवा ती रचताना ही निरक्षर लोकांनी केलेली होती। संतांनी केलेल्या रचना कितीतरी आपल्याला माहिती आहे।
आपल्याकडे दुसऱ्याला काहीतरी सांगण्यासारखं आहे अशातनं त्या साहित्याचा जन्म होतो. आणखीन मला तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासारखं आहे असं वाटण्यासारखी स्थिती समाजाच्या एका स्थिरतेमुळे येते. त्यामुळे सगळ्याच काळामध्ये आव्हानं पण असतात आणि संधी पण असतात. ज्या वेळेला पारतंत्र्यामध्ये दीर्घकाळ अनेक शतकं महाराष्ट्र होता, भारत होता, त्या काळामध्ये ती आव्हानं स्वीकारून सुद्धा समाजाने भाषा जिवंत ठेवली, समृद्ध करत गेली. आता सरकार आल्यामुळे त्याच्या नव्या रचना निर्माण झाल्या, त्याला अधिक संस्थागत रूप मिळायला लागलं. सरकारच्या मदतीने अजून काय काय होईल अशा प्रकारचं मांडणी, विचार, आणखीन कृती सुरू झाली. पण भाषा जिवंत राहिली, आणखीन दीर्घकाळ चालत राहिली. अनेक संकटांमध्ये सुद्धा ती भाषा तशीच राहिली. याचं मुख्य कारण हे समाजाने टिकवली, आणखीन समाजाने वृद्धिंगत केली असं. बरोबर. आणि यापुढेही ती परंपरा तशी राहिली पाहिजे. खरं आहे. आपण साहित्याविषयीच बोलतोय तर त्याला जोडूनच एक प्रश्न विचारते की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याच्यासाठी मराठी साहित्य विश्वातल्या अनेक लेखकांची किंवा त्या सगळ्यांचीच त्यासाठी खूप परिश्रम होते. आणि ही परंपरा जुनी आहे आणि ती तशीच पुढे राहावी यासाठी नवीन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे. त्यासाठी नवीन लेखक तयार होणं गरजेचं आहे. आज जेव्हा तुम्ही आजूबाजूला वावरता, बघता, तेव्हा तुम्हाला असं वाटतंय का की मराठी भाषेत नवीन तरुण लेखक तयार होत आहेत? पुष्कळ होत आहेत आणि खूप लोक लिहित आहेत. त्यांची माध्यमं वेगवेगळी असतील. कदाचित काही जण हा दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग करून काही सांगण्याचा प्रयत्न करत असतील. लेखकही खूप आहेत. आता पुण्याला जे ग्रंथ प्रदर्शन झालं त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांची विक्री झाली. म्हणजे हे एक प्रकारचं समाज हा म्हणजे चांगल्या वाचनासाठी उत्सुक आहे याचंच एक निदर्शक आहे. तीच गोष्ट लिखाणाबद्दल सुद्धा. प्रत्यक्षात पूर्वी म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक माध्यमं येण्याच्या आधीच्या काळात समजा साप्ताहिकं, दैनिकं, आणखीन प्रत्यक्ष पुस्तकं ही अभिव्यक्तीची माध्यमं असतील एक साहित्य म्हणून. तर आता लोकमाध्यमं आहेत. म्हणजे मराठी भाषेचा आपण विचार करताना काही वेळेला आपण इंग्रजी शब्द तसेच्या तसे भाषांतरित करतो. इंग्रजीत सोशल मीडिया म्हणतो म्हणून आपण समाज माध्यम म्हणतो. तर खरं म्हणजे एक त्याचं अगदी खरं भाषांतर लोकमाध्यम असं. अजून एक उदाहरण सांगतो की चांगलं काही वेळेला भाषांतर केलेला शब्दसुद्धा जास्त चांगला असतो मूळ शब्दापेक्षा. इंग्रजीमध्ये क्रोमोझोम्स असा शब्द, या DNA वगैरे या सगळ्या क्रोमोझोमचं मराठी भाषांतर शब्दशः केलं असतं त्यात, तर ते रंगसूत्र असं झालं असतं. क्रोमोचा रंग प्रत्यक्षात मराठीत ते गुणसूत्र असतं. तर गुणसूत्र हा जास्त प्रभावी, आणखीन जास्त त्याचा जो भाव आहे तो अधिक चांगला व्यक्त करणारा असा शब्द आहे. तर असं काटेकोर राहिलं तर योगायोग कसा आहे की आज मराठी भाषा दिन आहे, आणखीन काल स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुण्यतिथी होती. सावरकरांसारखा अष्टपैलू माणूस त्यांनी भाषेसाठी किती प्रकारचं काम केलं. आत्ता वापरणारे दिनांक वगैरे असे सगळे शब्द हे दिग्दर्शन, महापौर, दिग्दर्शक हे सगळे शब्द असे आत्ता लगेच आठवले म्हणून असे 50-100 शब्द असतील की त्यांनी मराठीत रूढ केले. तर सावरकरांनी जो आग्रह धरला की एक त्याचा यथार्थपणे भाव व्यक्त करणारा शब्द, ज्याने कोणी क्रोमोझोमचा मराठीतला शब्द हा गुणसूत्र काढला किंवा निर्माण केला, सुचवला, तो आग्रह पुढे राहिला असता तर कदाचित सोशल मीडियाला लोकमाध्यम असं मी लिहिताना नेहमी लिहितो, आग्रहाने लिहितो की हे लोकमाध्यम आहे, हे सोशल मीडिया नाही.
तर असे आग्रह धरले तर मग आपोआपच शेवटी आपल्या परिसरामध्ये सगळ्याच भाषा बोलल्या जाणार. त्याच्याशी काही आपलं वितुष्ट नाही. आम्ही जेव्हा एखाद्या मी स्वतः व्यावसायिक आहे, काही वेळेला जे विक्रेते आहेत किंवा स्टॉकिस्ट आहेत अशा लोकांकडे जाताना त्यांची स्वाभाविक भाषा गुजराती असते. त्यांचा पहिला उद्गार गुजराती असतो. तर तो किंवा महानगरांमध्ये एक ज्याला एकमेकाला जोडणारी भाषा म्हणून हिंदीचा वापर होतो. इंग्रजीत त्याला लिंग्वा फ्रांका म्हणतात. तर तसा हिंदीचा वापर होतो. तर हे करत असताना मराठीमध्ये आपल्याला त्यातला एखादा शब्द आणायचा असेल तर त्याच्या गुणवैशिष्ट्यांसकट आणला तर ते जास्त प्रभावी आणि जास्त आनंद देणारं होतं, न्याय देणारं होतं त्या भाषेला. असं काही करता येईल. तुमचा प्रश्न होता की लेखक आहेत का नाही, तर लेखक आहेत, भरपूर लिहिणारे आहेत. नव्या लोकमाध्यमांमुळे ही सगळी चर्चा झाली. लोकमाध्यमांमध्ये लिहिणारे आहेत, ब्लॉग्स रायटर्स आहेत, इतर माध्यमात लिहिणारे आहेत, कविता करणारे आहेत, गझल करणारे. म्हणजे मध्ये एक काळ असा होता की मराठी कविता म्हणजे ती ज्याला यमक नाही अशीच असणार. मध्ये एक साधारण 15-20 वर्षाचा काळ असा सांगते की मराठी भाषा म्हणजे ही आहे. म्हणजे ती समजा त्याचं छपाईमध्ये आपण त्याला हे म्हणतो ना, कॉलमच्या ऐवजी सरळ लिहिलं असतं तर ती कविता वाटलीच ना, त्या परिच्छेदच वाटला असतं. अशा प्रकारचं लिखाण पण होतं. पण आता संयमक लिहिणारे आहेत, गझल लिहिणारे आहेत, खूप चांगलं गझल लिहिणारे आहेत. लोकमाध्यमात ते वाचायला मिळतं, आनंद मिळतो. आणि एखाद्याला कसं पूर्वी काय होतं, मी समजा गझल लिहिली, माझ्या 2-4 जणांना आधीच कवी माणूस बदनाम असतो, तर त्याला चांगला श्रोता किंवा गुणग्राहक मिळणार कसा, लोकमाध्यमामुळे ती सोय झाली. आणखीन मी लिहिलेलं काहीतरी बरं त्याला तशी पावती लगेच मिळण्याची पण सोय आहे. ते लाईक्स मिळतात, उलटही लिहितात, चांगलं असेल तर चांगलं लिहितात, काय रे बोर करतोस असं पण लिहितात. पुढल्या वेळेला नीट लिहा असं म्हणतात. अजून वृत्तावर पकड यायला पाहिजे वगैरे असं पण लिहितात. तर ती एक लगेच प्रतिसाद मिळण्याची प्रक्रिया आहे, तर ती चांगली आहे. त्यामुळे त्या माध्यमातही लोक लिहिणारे आहेत. एकांकिका स्पर्धा खूप होतात, त्यामुळे तिथे प्रत्येक वेळेला नवीन एकांकिका लागते. तर तीच त्यामुळे आपोआपच नवीन एकांकिका लिहिणारे लोक आहेत. असे भरपूर माध्यमं बदलत गेली. आणखी अर्थात पुस्तकं आणि मग त्यातलं जे सकस साहित्य आहे की जे टिकणार आहे ते प्रकाशकांना वाटतं की आपण टिकवू. ई बुक्स आहेत. एखाद्याला प्रकाशक आणि तो सगळा काही हजाराचा सगळा खर्च, आणखीन पहिलं पुस्तक आहे, आपण जरा बघू तर खरं कसं चालत आहे, ग्राहक किंवा वाचक कसे स्वीकारत आहेत, तर ते ई बुकसारख्या तुलनेने कमी खर्चामध्ये अधिक जणांपर्यंत पोचणार आहे असा घटक. असं असल्यामुळे लिहिणारे लोक जास्ती आहेत. अजून एक आहे आणि जी गोष्ट वाढायला पाहिजे की विविध क्षेत्रामधले लोक लिहायला लागले. म्हणजे गेल्या एक 5-7 वर्षामध्ये, 5-10 वर्षामध्ये आता ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांची 2-3 पुस्तकं आहेत आणि ती साहित्य मूल्य म्हणून एवढी सकस आहेत की राजहंस प्रकाशनाचे त्या प्रकाशनाच्या वेळेला जे एडिटर होते ते म्हणाले की फक्त ह्या मेरिटवर त्या लेखक म्हणूनच त्या पुरेशा सकसपणे मांडू शकतात असं. तर ते आता हे वेगळं फील्ड आहे, एक वेगळं क्षेत्र आहे की ज्यातनं यशस्वी व्यक्ती इथे राहतात. अच्युत गोडबोलेंसारखे आंतरप्रेनर किंवा उद्योजक, आणखीन इंजिनियर असे लोक लिहितात. तर आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्याबद्दलचंही साहित्य मराठीमध्ये लिहिणं असंही करायला. म्हणजे मी त्याबाबत एक गोष्ट अभिमानाने सांगू शकतो. माझे आजोबा सिव्हिल इंजिनियर होते, स्थापत्य अभियंते होते आणि मराठीतला पहिला पारिभाषिक कोर्स इंजिनिअरिंगच्या शब्दांचा हा त्यांनी लिहिला, स्थापत्य शिल्प कोश. तर
मग त्यांनी आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व विद्येवर लिहिलं. असं करत म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपण एक विशिष्ट अनुभव घेतलेला आहे तो मराठी भाषेसाठी, मराठी समजणाऱ्या वाचकांसाठी, सामान्य माणसासाठी, अभ्यासकांसाठी कशा प्रकारे मांडू शकतो असाही विचार करणारे लोक आहेत. तर असे लोक वाढले तर त्याचा उपयोग आहे. खरं आहे. म्हणजे हा एक वेगळा विचार आणि खूप महत्त्वाचा आहे की प्रत्येक क्षेत्रातलं साहित्य हे आपण निर्माण करू शकतो. बरोबर. त्यामुळे ते समजा पहिला प्रयत्न हा सकस आहे, आणखीन तशी खोली येणार आहे असं नसेल कदाचित. पण या विषयात जेवढी अनेक फुलं फुलतील त्यातली काही वाढतील, त्यातली काही बहरतील, त्यात काही जणांचे बागा उद्यानं होतील. हा दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. आता मराठीची जपणूक आपण जी म्हणतो ती साहित्यातून होणं गरजेचंच आहे, कारण तरच ती पुढच्या पिढीपर्यंत जाईल. पण मराठीविषयीचं प्रेम किंवा आत्मीयता ही केव्हा राहील, जेव्हा ती व्यवहारात सुद्धा, बोलीभाषेत सुद्धा वापरली जाईल. हल्ली एक काय होतं की घराघरात इंग्रजी माध्यमात टाकण्याचं एक फॅडच आहे ते होतं. त्यामुळे कुठेतरी ए फॉर ॲपल, बी फॉर बॅट हे शिकवलं जातं, पण अननसाचा, ब वतकाचा हे ऐकायला येत नाही. किंवा तुमच्या आमच्यासारखे पण अगदी सामान्य लोक आपण कुठेही गेलो, भैया यहाँ चलोगे का असं हिंदीत बोलतो आणि मग नंतर कळतं अरे तो भैया पण मराठीच आहे, मग आपण मराठीत बोलायला सुरुवात करतो. किंवा मेसेजवर पण इंग्लिश बोलण्याची एक पद्धत आहे, पण हेच आपण मराठी आहोत, समोरची व्यक्ती मराठी आहे, तर मराठीत बोलणं हा कुठेतरी कमीपणा वाटतो. त्यामुळे ती व्यवहारात सुद्धा, रोजच्या जीवनात, घरात, शाळेत, बाहेर जिथे कुठे आपण जाऊ तिथे पण आपण मराठीतलं बोलणं पाहिजे. तर याविषयी काय वाटतं आणि ते किती गरजेचं आहे? बरोबर आहे. मी हा आग्रह तर धरलाच पाहिजे, पण मुळात बोललं पाहिजे. हल्ली बोलणंच कमी आहे, संवादच कमी आहे. त्यामुळे मुळात संवाद पाहिजे. मग तो आदर्श गोष्ट आहे की मातृभाषेत असणं हा जास्त आपण एकमेकाला समजू शकतो. मला अजून एक गोष्ट वाटते ती म्हणजे समाजात एक महाराष्ट्र राज्यातला समाज म्हणून किंवा मराठी भाषक समाज म्हणून भरभराट होणं आणि भाषेची भरभराट होणं या एकमेकाशी जोडलेल्याच गोष्टी. आणि म्हणजे आपण इंग्रजी भाषेबद्दल बघितलं तर इंग्रजी भाषेची भरभराट ही इंग्रजी वसाहतवादाच्या भरभराटीशी जोडलेली. त्यामुळे कारखानदारी, उद्योजकता, संशोधन अशा विविध गोष्टी म्हणजे शेतीतले प्रयोग, बागायती, त्याचे निर्यात म्हणजे विकासाचे किंवा अर्थशास्त्र म्हणून किंवा आर्थिक आयाम म्हणून जेवढे घटक आहेत उपजीविकेचे ते सगळे जेवढे त्याची भरभराट होईल तेवढी त्या समाजाची भरभराट होते. आणि आधी समाजाची भरभराट होते मग भाषेचं होतं असं होत नाही. त्या एकत्र चालणाऱ्या गोष्टी म्हणजे सायकल शिकताना जसं आधी तोल सांभाळायला शिकूया मग सायकल शिकूया असं होत नाही. तोल सांभाळायला आणि सायकल शिकणं एकदमच होत असतं आपण. तसं या दोन्ही गोष्टी समांतरपणे जाणार आहेत. आणि केवळ म्हणजे मुळात मराठी पण म्हणजे मराठी भाषेचा आज जरी दिन असला तरी हा मुख्यतः मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. असं धरलं तर त्याच्यात सगळ्याच गोष्टी होतात. उदाहरणार्थ पर्यटनासाठी आपल्या विषय सूचीमध्ये समजा एक 4 ठिकाणं असतील तर महाराष्ट्रातली पण 2 ठिकाणं असणार का नाही त्याची. आम्ही एखादं शिल्प बघायला ओरिसात जातो, चांगलं आहे बघायलाच पाहिजे. युरोपात जातो, चांगलं आहे बघायला पाहिजे. पण खिद्रापूरचं मंदिर पण बघण्यासारखं आहे. ताडोबा अभयारण्य पण जाण्यासारखं आहे. अजंठा वेरूळ तर युनेस्कोनीच जाहीर केलं त्यामुळे आपण तिथे पण अनेक जण आहेत की ज्यांनी अजंठा पाहिलेलं किंवा वेरूळ पाहिलेलं असतं, अजंठा पाहिलेलं, दोन्ही पाहिलेलं असतं असं नाही. तर पर्यटन आहे, समुद्रकिनारे आहेत, हे सगळं महाराष्ट्रात आहेच की. मग पर्यटन असेल, भाषा असेल, सिनेमा असेल, चित्रकला, दृश्यकला असेल, नृत्यासारखे प्रकार असतील, या सगळ्यातनं ती मराठी संस्कृती म्हणून विकास होत असतो. भाषेचा काही असा वेगळा पाथ आहे किंवा वेगळा एक मार्ग आहे एकांडेपणाचा असा नसतो. सर्वसमावेश सगळं. तर त्या सगळ्या दृष्टीने जेवढं आपण मराठी विश्वाबद्दल आग्रही राहू तेवढं होतं.
मराठी माणूस जेवढा वैश्विक होईल तेवढी मराठी भाषा पण वैश्विक. ज्याच्यात मराठीत मागे एका साहित्य संमेलनामध्ये तुम्हाला आठवत असेल तर पी व्ही नरसिंहराव त्याचे उद्घाटक होते मराठी साहित्य संमेलनात. आणि पी व्ही नरसिंहरावांना मराठी भाषा उत्तम येत होती आणि तिथे त्यांनी मराठीतच भाषण केलं. त्यात तेव्हा त्यांनी सांगितलं की मराठी भाषेतनं देवाणघेवाण वाढली पाहिजे आणि हाच शब्द वापरला. ते गिव्ह अँड टेक नाही म्हणाले, देवाणघेवाणच म्हणाले. तर मराठीतनं इतर भाषांमध्ये साहित्य जाणं, इतर भाषांचं साहित्य मराठीत येणं हे पण. आणि तुलनेने असे कुठलाही लेखक जेव्हा असा कायम रोज लिहितो, म्हणजे रोज लिहितात पण रोज लिहिणारं असं प्रसिद्धी योग्य असतंच असं नाही. तर त्या सगळ्या लेखन क्रियेमध्ये रममाण व्हायचं असेल तर भाषांतर करणं हा पण एक भाग आहे. मग एखादं चांगलं साहित्य, आपण एखादी चांगली कवितेचं भाषांतर तर खूपच आव्हानात्मक. एखादी चांगली कविता वाचली आपण, त्याचं भाषांतर आपल्याला ज्या भारतीय भाषा येतात त्यातलं तर नक्कीच करू शकतो, हिंदीतलं करू शकतो. मी रवींद्रनाथांच्या 2 कवितांचं मराठी केलं पण नाही, अरे वा नाही, पण मला बांगला तितकी येत नव्हती. मग मी ते इंग्लिशच्या मार्गानेच केलं. म्हणजे रवींद्रनाथांच्या कविता नोबेल पुरस्कार देण्यासाठी ज्या इंग्रजीमध्ये गेल्या त्या वाचून मग मी ते केलं. तर त्यापेक्षा आपल्याला समजा, आणि अनेक जण असे आहेत की जे विशेषतः बॉर्डर्सवर किंवा सीमांवर राहणारेच आहेत ना, मराठी कन्नड सीमांवर किंवा मराठी आंध्र सीमांवर, तेलंगणा सीमेत, मराठी हिंदी प्रांताच्या सीमेवर, त्यांनी हिंदीमधलं, तेलंगणामधलं, नाही तेलुगूमधलं, कन्नडमधलं असे काही साहित्याचं खूप मोठं एकदम एपिक भाषांतर करायचं, ते ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचं. पण एखादी बातमी असेल, एखादा छोटासा पॅसेज असेल की जो आपण, एखादी छोटी कविता असेल तर ती मराठीमध्ये आणणं किंवा मग मराठीतलं दुसऱ्या भाषांमध्ये नेणं, असे काही प्रयोग करत. आमच्या कामाच्या युगात एक जर्मन भाषेची अभ्यासक महिला मला भेटल्या होत्या. मी म्हटलं तुम्ही माझ्या मराठी कवितेचं जर्मनमध्ये रूपांतर. म्हटलं मी कविता कधी केली नाही. म्हटलं आता करूया. म्हटलं मला जर्मन कळत नाही, मला कवितेतलं त्यातल्या त्यात कळतं, तुम्हाला जर्मन नीट कळतं, असं म्हणून आम्ही 1-2 कविता भाषांतरित करून पाहिलं. तर असे जे वेगवेगळे प्रयोग आहेत ना, ते करत राहायला. शेवटी केल्याने आपल्याकडे जे म्हणत केल्याने होत आहे ते आधी केलेच पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणं हेच त्याला उत्तर आहे. या निमित्ताने आपण भाषा हे जोडण्याचं माध्यम खरंय. आणि अनेक लेखक मला माहिती आहेत, आठवलं की नाव सांगेन, त्यांनी सांगितलं की मी रोज 250 शब्द लिहिते न चुकता, त्याशिवाय झोपत नाही. नियम, रोज 250 शब्द लिहिते. मग आपण दैनंदिनी लिहू शकतो, पत्र लिहू शकतो. हल्ली पत्र लिहिणंच होत नाही, फोनच होतो किंवा मेसेज होतो. पत्र लिहू शकतो. आपल्याला वाटणाऱ्या गोष्टीबद्दल एखादं, ज्याला काय म्हणतात त्याला, खुलं पत्र हल्ली लिहितात. खुलं आपल्याला समजा वाटलं की AI समिटमध्ये अमुक गोष्ट चांगली झाली, त्याच्याबद्दल AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स खातं ज्यांच्याकडे आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता खातं, त्या मंत्र्यांना लिहावं. समजा त्याच्यात एखादी गोष्ट गैर वाटली, ज्यांच्याकडून गैर वाटली त्यांना लिहावं. काही व्यक्त करण्याचं साधन हे मराठी आहे, ते लिखाणाच्या स्वरूपात आपण लिहू शकतो. शोभा डे म्हणाल की मी झोपत 250 शब्द रोज लिहिल्याशिवाय मी झोपत नाही. ते सगळे काही ते लगेच त्याचं 100चा गठ्ठा आला की तो बांधला आणि पुस्तक झालं असं होत नाही. त्यात स्वतःच्या नोट्स असतात, स्वतःसाठी लिहिलेलं असतं, दैनंदिन काही हॅपनिंग असतं, कोणाला लिहिलेलं पत्र असतं. 250 शब्द रोज असं करायचं. तर असं म्हणजे अशासारखे प्रयोग करूनच करताय तुम्ही. दुसरं एक विचारलं होतं की इंग्रजी माध्यमामध्ये लोक शिकतात. मी स्वतः नाही शिकलो, माझी मुलंही नाही शिकली. 1ली ते 10वी मी मराठीतच शिकलो
आणि माझी मुलंही 1ली ते 10वी मराठीतच शिकली, म्हणजे सेमी इंग्लिश वगैरे सुद्धा नाही, मराठी. आणि आता ते त्यांच्या त्यांच्या व्यवसाय क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात. त्यामुळे पालक असं म्हणायचे की अरे मुलांना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो, मुलांना न्यूनगंड वाटतो. तर असं काही नसतं, मुलांना काही वाटत नाही, मुळात पालकांनाच न्यूनगंड वाटतो. त्यामुळे इंग्रजीमध्ये भाषा ही अमुक भाषेची सक्ती सहन करणार नाही वगैरे असं बोललं जातं. ते सोडून द्या. इंग्रजीची सक्ती ही सरकारने केलेली नाही आहे. इंग्रजीची सक्ती ही आपण दाबून घेतली आहे, स्वयंशक्ती आहे ती. हां, तर ते ठीक आहे. आता काळाच्या ओघात त्यात त्यात काही सगळं चूक असतं असं नाही. हल्ली पूर्वी काय होतं की एखादा माणूस नोकरीला लागला की साधारण 30-35 वर्ष तिथेच असायचं. म्हणजे एकमेकांमध्ये ओळख करताना सांगायचं हे ना अमुक अमुक बँकेत असतात. आता असतात असं राहिलेलं नाही. तो बँकिंगमध्ये राहील याची पण खात्री नाही, तो या शहरात राहील याची पण खात्री नाही. तर त्यामुळे मग त्यांना वाटतं की अरे आपली कुठे बदली झाली, आपण भारत मुंबई सोडून गेलो, महाराष्ट्र सोडून गेलो, भारत सोडून गेलो, तर एक वैश्विक भाषा म्हणून मुलं त्यात शिकावी असंही वाटतं. म्हणजे सगळे काही त्या सक्ती किंवा मी मगाशी म्हटलं न्यूनगंड त्यांनीच असतात. पण त्याला उत्तर आहेत ना, मराठी त्याला बोलता येत असेल हल्ली, त्यामुळे या टॉकिंग बुक्सचं प्रमाण खूप वाढलं. आणि जुना मजकूर आहे, जुनी पुस्तकं आहेत, ती पण बोलकी पुस्तकं आहे. म्हणजे बोलकी पुस्तक अशीच एक साईट मराठीनं. म्हणजे इंटरनेटवर गेल्यावर लोकमाध्यमातला अर्धाच वेळ ठेवायचा. आपण समजा अर्धा तास असू तर लोकमाध्यमांसाठी 1/3 वेळ ठेवला. बाकीचं हे एक्सप्लोर केलं किंवा हे त्याच्यात काय काय आहे ही पडताळणी केली तर त्यात असेही मिळतात. म्हणजे महात्मा फुलेंचं मूळ पुस्तक कोणी पाहिलं नसेल, वाचलं नसेल. मी स्वतः नव्हतं वाचलं, एखादं वाचलं. समग्र साहित्याचे खंड आहेत ते अभ्यासक वाचतात. रोज कोणी लोकलमध्ये जाताना समग्र फुले घेऊन गेलं तर क्वचित होतं. पण त्या बोलक्या पुस्तकांमध्ये शेतकऱ्याचा आसूड आहे. साध्या फोनमध्ये घेतलं, बिना इंटरनेटचं सुद्धा ऐकू शकतो आपण, असं कंटेंट. तर असं टॉकिंग कंटेंट आलं तर ते ऐकण्याचं प्रमाण वाढेल. आणि टॉकिंग कंटेंट जनरेट करणारे लोक आहेत, दृकश्राव्य ब्लॉगर्स आहेत, रिव्ह्युअर्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, यूट्यूबर्स आहेत. ते आपल्याला वाटतं ते चांगलं करतात काही काही. म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अनेक थोडक्या वेळात आपल्याला माहिती आहे. आपल्याला सगळा तो पेपर शोधा एवढा वेळ नसतो. ते नेमकेपणाने छोटंसं 7-8 मिनिटात 10 मिनिटात सांगणारे चांगले लोक. बरोबर. आता तुम्ही हे सगळं सांगितल्यानंतर एक गोष्ट जाणवली की विविधतेतील एकता आपण जे म्हणतो ते आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे, ते या बाबतीत पण जाणवतं. आणि त्याचे अनेक दाखले देता येतात. त्यातला एक धागा हा भाषांशी जोडलेला आहे. म्हणजे भारतीय भाषा भगिनींमधली एकवाक्यता जी आहे म्हणींच्या रूपातली, ती सध्या तुम्ही साप्ताहिक विवेकच्या काखेत कळसा देशाला वळसा या लेखमालेतून उलगडून दाखवतायत. तर तुमच्या या लेखमालेविषयी आम्हाला थोडं जाणून घ्यायचंय. मुळात असं सुभाषित म्हणी हा माझा असा जरा जिव्हाळ्याचा विषय. एक तर ते छोटंसं असतं, एका कमी शब्दांमध्ये नेमका आशय व्यक्त करणं. म्हणजे म्हणींबद्दल असं म्हणतात, म्हणजे मी का त्याच्याकडे गेलो हा नंतर सांगतो. म्हणींबद्दल म्हणतात, म्हणी या प्रकाराबद्दल की ते मोजके 10-12 शब्दांचं असतं. मला मागे जेव्हा ट्विटर निघाला पहिल्यांदा आणि त्याच्यात होतं की 140 कॅरेक्टरची 140 अक्षरांची मर्यादा होती त्याला, तर मला कोणीतरी म्हटलं अरे एवढी अशा म्हटलं असं नाही, आपल्याकडे त्याहून कमी याच्यात भरपूर आशय सांगितलेली हजारो उदाहरणं, त्या सगळ्या या म्हणी आहेत. म्हणींचं वैशिष्ट्य काय, असं सांगतात की ती मधमाशीसारखी पाहिजे. म्हणजे एक तर ती छोटी असते, त्याच्यात गोडवा असतो आणि एक दंश पण असतो. म्हणजे एखादं अयोग्य गोष्टीवर ती प्रहार पण करते. अगदी दंशच असतो नाही, काही वेळेला काय म्हणा फटका असतो, थापट असतो, गोडवा पण असतो त्याच्यात. कारण ते गोडवा नसला तर ती पिढ्यानपिढ्या आपल्याला लक्षातच राहिलं. काखेत कळसा गावाला वळसा, काही वेळेला अशातनं एक सॉफ्ट
एक काय म्हणायचं मृदू पद्धत आहे दुसऱ्याला दुरुस्त करण्याची. म्हणजे समजा मी इथे पेन शोधत असेल, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, आणखीन मग तुम्ही म्हणलं काय दिसत नाही का तुला, इथे समोर ठेवलं, तर हे कठोर आहे बोलणं. तुला दिसत नाही का समोर ठेवलं. त्यापेक्षा असं म्हटलं, अरे तुझं असं झालं, खाकेत कळसा आणि गावाला वळसा. मग ती एक मृदू पद्धत झाली, सौम्य पद्धत झाली दुसऱ्याला दुरुस्त करणे. त्यामुळे म्हटलं तर त्यात दंश पण आहे, त्यामुळे तो दंश शब्द सोडा, पण ती छोटी पाहिजे, त्याच्यात गोडवा पाहिजे. त्यामुळे ती पिढ्यानपिढ्या लोकांनी जपली आणि लोकांनी जपली. कोणी म्हणजे त्याचा विश्वनाथ नरवण्यांनी त्याचा संग्रह केला आता 60 वर्षापूर्वी. पण त्याच्या आधी त्या संक्रमित झाले. संग्रह करायला लोकांनी सांगितलं तेव्हा संग्रह झाला. ते मौखिक परंपरेत नव्हतं. आणि नरवणेजींच्या त्या संग्रहामुळे असं लक्षात आलं की त्याच्यात भाषांमध्ये म्हणजे अनेक भाषांच्या लिपी आपण कन्नड वाचू, म्हणजे मी स्वतः वाचू नाही शकत, तेलुगू वाचू, बांगला, असमिया मी निदान लिपी वाचू शकतो. मराठी, देवनागरी, इंग्रजी हे गुजराती वाचता येतं. पण हे वैविध्य असणाऱ्या हे वरवरचं वैविध्य, त्याच्या आतमध्ये एक एकात्मतेचा प्रवाह वाहतो. आणखीन ते सगळ्या म्हणींचं जे सांगण्याचा प्रकार आहे ना, तो समान आहे सगळीकडे. म्हणजे अगदी असे तू हिमाचल म्हणतात ना, अक्षरशः तसं. म्हणजे त्या तुम्ही लेख वाचाल तर त्याच्यात मिळेल तुम्हाला की एकच. आता हा खाकेत कळसा गावाला वळसा, काश्मीरपासून केरळपर्यंतच्या भाषांमध्ये हा किंवा थोड्याफार फरकाने हा आशय सांगणाऱ्या अशा म्हणी आणि चकित करणार. त्यामुळे वाचायला सुद्धा खूप छान वाटणार आहे आणि एक वेगळं आपल्याला जाणवेल, कारण म्हणी हा विषय सगळ्यांच्या जवळचा असतो. आणि मी ते लिहिण्यासाठी का वळलो तर भारतामध्ये अनेक ठिकाणी भाषांविषयी संघर्षाचं वातावरण. भाषा हे राजकारणाचं माध्यम झालं. राजकारणामध्ये सरशी करण्याचं, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी तुझ्यापेक्षा जेन्युइन आहे हे सांगण्यात, असं काही ना काही कारणांनी ते भाषांचं सांग. आणि महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात झालेलं आपल्याला माहिती आहे, इतर ठिकाणी पण झालं. अनेकदा कर्नाटकामध्ये अशा आग्रहातनं झालेले एक्सेसेस किंवा अतिरेक आपण ऐकले, सगळीकडे झाले. आसाम, बंगाल यामध्ये भाषेच्या तेढीवरनं अनेकदा संघर्ष झाले. तर हे काय ह्या बातम्या लगेच येतात ना, पण हा जो एकात्मतेचा धागा आहे तोही समोर आणला पाहिजे. अशाने मग मी त्या विषयात लिहिण्याचं ठरवलं. आणि मग भाषा आणि म्हणींच्या माध्यमातून हा कसा संपूर्ण देशभर एक प्रवाह आहे हे लक्षात आणून द्यायला खूपच सोपा मार्ग आहे. आणि मी स्वतः तो अनुभवलेला आहे. म्हणजे त्याची या अभ्यासाची किंवा यामध्ये आपण जरा वाचायला पाहिजे असं वाटण्याची सुरुवात कशी झाली सांगतो मी. त्याला जवळजवळ 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी पहिल्यांदा आसाममध्ये गेलो होतो आणि एका असमिया माणसाच्या घरी राहिलो होतो. त्यामुळे स्वाभाविकपणे असमिया भाषा वगैरे याच्याबद्दल, असमिया भाषेचं असंच वैशिष्ट्य, इतकी हजारो मैल दूर आहे आपल्या, पण महाराष्ट्र सोडला की आईला मा म्हणतात. हां, गुजरातमध्ये गेलात तर बा म्हणतात. इतरही याच्यात वेगवेगळे शब्द आहेत. आसाममध्ये आईला आई म्हणतात. किंवा तिथे त्या अशा इतरही गोष्टी विचारत होतो. तर त्यांना एक प्रोफेसर होते, त्यांना विचारलं की असं इतर असे शब्द असे जेव्हा कळलं की आईला आई म्हणतात, म्हटलं मग कशावरून ते विषय निघाला, सापाला काय म्हणतात, तर ते म्हणाले हाप म्हणतात. हाप. आणि त्यांचा एक छोटा मुलगा होता शेजारी, खेळत होता. तर तो हाप शब्द ऐकला, हाप 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 असं ओरडत गेला. तो त्याची आजी येऊन त्याला दटावला आणि खाली बसवलं आणि काहीतरी असमियात बोललं. ते काय मला समजलं नाही. मी त्यांना विचारलं त्या आजी का रागावल्या त्याला, मी काय म्हणतात, तर ते म्हणले, अरे आसाममध्ये अशी
असं एक काय म्हणायचं समज आहे किंवा असा एक संकेत आहे की संध्याकाळच्या वेळेला साप साप असं ओरडायचं नाही. हे मला इंटरेस्टिंग वाटलं, कारण कोकणामध्ये हीच पद्धत की संध्याकाळच्या वेळेला साप साप असं काही ओरडायचं नाही. पण तरी समजा काही सांगायचं असेल की अमुक ठिकाणी साप आहे, साप निघाला, तर त्याबद्दल म्हणतात अरे तिथे जनावर आहे म्हणतात किंवा तिथे लांबडं निघालं असं म्हणतात. ते माहिती असल्यामुळे मी त्यांना अजून विचारलं, म्हटलं समजा संध्याकाळी तरी उल्लेख करायचा असेल तर काय म्हणतात? ते म्हणले दिघल पूर्वा म्हणतो. दिघल म्हणजे लांब आणि पूर्वा म्हणजे जनावर. आता हे साधर्म्य मला असं आश्चर्य करतं. म्हटलं कोकणात हीच पद्धत आहे आमच्यात. आम्ही कधी साप साप असं आम्हाला ओरडू द्यायचं नाही, दटावायचं, तसं ते आजीने सांगितलं. आता हे नवीन कळलं तिथे. तर अशा साधर्म्य असणाऱ्या गोष्टी अनंत आहे. जेवढं आपण, आणि हे प्रवास केल्यामुळे कळलं, तर जेवढं असं सुजाणपणे प्रवास करू तेवढं त्या भाषांचं सौंदर्यही कळतं आणि समानतेचा परिचय होतो. त्यातनं ठरवलं की या विषयी लिहायचं. मग त्यातल्या त्यात त्या प्रसंगाला जोडून काही लिहिता आलं तर तो स्वाभाविकपणे अधिक रोचक करण्याचा प्रयत्न असतो. मग इलेक्शन असेल तर त्याला जोडणारं काही एखादं लिहिलं, किंवा बजेट आहे तर मग त्याच्याबद्दल उदाहरणार्थ असेल पैसा तोवर पैसा वगैरे अशा सारख्या म्हणी तर देशभर सगळीकडे आहेत. तर असं काही योजना करून लिहायचा प्रयत्न आहे, बघू. म्हणजे आपण भाषांमधला वाद होताना पाहतो, पण भाषा भगिनींमधली ही जी एकसूत्रता आहे किंवा तो जो समान धागा आहे तो या लेखमालेतून नक्कीच वाचायला मिळणार. भाषात वाद नसतोच, तो म्हणजे तो आणला जातो. लोकात वाद असतो, त्याला ते कधी भाषेचं त्या वादात भाषेला ओढलं जातं असं. अगदी खरंय. खरंच आज तुमच्याशी बोलताना वेगवेगळे विषय किंवा वेगवेगळे प्रयोग आपण काय करू शकतो हे या चर्चेतून समोर आलं. आणि मराठी भाषेविषयी बोलायचं म्हटलं तर अर्धा तास 1 तास कमीच पडेल, कारण इतकं तिचं महत्त्व आहे किंवा इतकं तिचं सौंदर्य आहे. आणि त्या प्रत्येक सौंदर्य स्थळांवर बोलायला म्हटलं तर दिवस सुद्धा कमी पडेल असं आहे. पण आजच्या या दिवसाचं औचित्य साधून आपण ही छान चर्चा किंवा छान गप्पा आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो. आणि मी खरंच तुमचे मनापासून आभार मानते की तुम्ही वेळात वेळ देऊन या दिवसासाठी इथे आमच्या स्टुडिओमध्ये आलात. खरंच मनापासून धन्यवाद. नमस्कार. आजचा एक दिवस जसं मी सुरुवातीला म्हटलं, आज खूप छान छान कार्यक्रम होतील, मराठी भाषेविषयी बोललं जाईल. पण भाषांमधले वाद किंवा मराठी भाषेवरून वाद जे काही आपण महाराष्ट्रात बघतो ते सगळं पाहिल्यावर असं वाटतं की मराठी भाषा गौरव दिन साजरा होतोय ते बरोबर आहे, पण व्यवहारात मराठी भाषेची अवस्था ही अत्यंत दीन झालेली आहे. आणि म्हणूनच कुठेतरी मराठी भाषेची जपणूक किंवा मराठी भाषा वाढावी, तिचं जतन व्हावं याविषयीच्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात. आपण एकीकडे म्हणतो की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, पण आपण ते खरंच बोलतो का, ती जपतो का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे. तरच त्यात बदल घडू शकतो. आणि मराठी भाषेची जपणूक कशी करावी अशा विषयांवरची चर्चासत्र ज्या दिवशी बंद होतील तो दिवस खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरव दिन असेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.